दिल्लीतील जंतर मंतर इथं विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर झालेल्या लाठीमाराच्या निषेधार्थ कोल्हापुरात इंडिया आघाडीच्या वतीनं शिवाजी विद्यापीठाच्या प्रवेशद्वारासमोर जोरदार निदर्शनं करण्यात आली। मात्र आंदोलनाचा विषय विद्यापीठाशी संबंधित नसल्याचं सांगत प्रशासनानं निवेदन स्वीकारण्यास नकार दिल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला। त्यामुळे संतप्त कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाजवळ निवेदन अर्पण करत प्रशासनाच्या भूमिकेचा निषेध केला। दिल्लीतील जंतर मंतर इथं विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर झालेल्या लाठीमाराच्या निषेधार्थ इंडिया आघाडीच्या वतीनं कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठाच्या प्रवेशद्वारासमोर जोरदार निदर्शनं करण्यात आली। दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास इंडिया आघाडीचे कार्यकर्ते विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर जमले। यावेळी विद्यापीठ प्रशासनाकडून आंदोलनाचा विषय विद्यापीठाशी संबंधित नसल्याचं सांगत निवेदन स्वीकारण्यास आणि चर्चा करण्यास नकार देण्यात आल्याचं आंदोलनकर्त्यांनी सांगितलं। प्रशासनातील कोणताही अधिकारी निवेदन स्वीकारण्यासाठी येत नसल्यानं कार्यकर्त्यांनी प्रवेशद्वारासमोरच ठिय्या आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी केली। त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाजवळ जाऊन इंडिया आघाडीच्या शिष्टमंडळानं निवेदन अर्पण केलं। विद्यापीठ प्रशासनानं यापूर्वी विविध संघटनांची निवेदनं स्वीकारली आहेत, मग विद्यार्थ्यांशी संबंधित विषयावर दुजाभाव का, असा सवाल सिनेट सदस्य अभिषेक मिठारी यांनी केला। दरम्यान शांततेनं आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीमाराचा निषेध आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी यावेळी करण्यात आली। शैक्षणिक क्षेत्रामध्ये पण त्यांनी हस्तक्षेप चालू केलेला आहे। अरे अमानुषपणे लाठी हल्ला करताय तुम्ही। उद्याच्या युवा पिढीवर आज जे आपलं भवितव्य आहे देशाचं त्याच्यावर लाठीमार करून तुम्ही जखमी केलेला आहे। आणि आज साधी गोष्ट आहे, आम्ही निवेदन देण्यासाठी कुलगुरूंना आलेलो असताना तुम्ही प्रशासनाकडून पोलीस यंत्रणा मागवताय। विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी, त्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी काही मागण्या आम्ही किंवा शिक्षण क्षेत्रामध्ये होत असणारा शासनाचा जो अवास्तव कारभार चालू आहे त्याला कुठेतरी वाचा फोडली पाहिजे, याच्यासाठी विद्यार्थी इथं आलेले आहेत। आणि त्यांच्या पाठीमागे निश्चितपणे इंडिया आघाडीचे सर्व आम्ही समाजामधून असे कार्यकर्ते इथं उपस्थित असताना निवेदन स्वीकारण्यासाठी देखील कुलगुरू बाहेर येत नाहीत, हे अतिशय लांछनास्पद आहे। या निमित्तानं आम्ही या महाराष्ट्र शासनाचा किंवा केंद्र शासनाला देखील इथं जाहीरपणे धिक्कार करत आहोत। शासनाच्या सरकारमध्ये 9 मंत्र्यांचे राजीनामे घेतले, ज्या मंत्र्यांचा अजूनही कुठला थांगपत्ता त्यांना उघडकीस आलेला नाही। पण ज्या शिक्षण विभागात एवढा थांगपत्ता लागूनही, एवढी बेदरकारपणा वाढूनही जर धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेऊ शकत नसतील, शिक्षण व्यवस्था बदलू शकत नसतील, ही शिक्षण व्यवस्था म्हणजे आपल्याला एक शिखर गाठण्याचं यंत्र आहे। त्या यंत्राला जर दुरुस्त करायची ताकद नरेंद्र मोदी सरकारमध्ये नसेल तर नरेंद्र मोदी सरकारचा आम्ही धिक्कार करतो। आणि खरं तर शिक्षणाची बाजू समजून घेऊन यांच्या शेजारी जे बसलेत मांडीला मांडी लावून, ते सुद्धा शिक्षणाच्या दरवाजापाशी कदाचित गेले नसतील। यामुळेच कदाचित ही सुडबुद्धी या शासनाला झाली आहे। आणि अशिक्षित माणूस काय करू शकतो याचं उदाहरण म्हणजे चाय पे चर्चा करत नरेंद्र मोदींना देशोदेश फिरायला वेळ आहे, पण शिक्षणावरती बोलायला विद्यार्थ्यांच्या बद्दल वेळ नाही आहे। नीट परीक्षेतील कथित पेपरफुटीमुळे विद्यार्थ्यांचं नुकसान झाल्याचा आरोप करत शिक्षण व्यवस्था अधिक पारदर्शक आणि गुणवत्तापूर्ण आणि विद्यार्थी केंद्रित करण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली। यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रवीण केसरकर, शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, नगरसेवक इंद्रजित बोंद्रे, सिनेट सदस्य अभिषेक मिठारी, श्वेता परुळेकर यांच्यासह इंडिया आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते। मात्र आंदोलनादरम्यान काही कार्यकर्त्यांकडून अतिउत्साहात पक्षीय आणि नेत्यांविरोधात घोषणा देण्यात आल्या। त्यामुळे आंदोलनाचा मूळ विषय विद्यार्थ्यांवरील लाठीमार आणि शिक्षण व्यवस्थेतील प्रश्नांवरून भरकटल्याचं चित्रही पाहायला मिळालं।